दरम्यान तिकडे पाकिस्तानने IMF कडे आर्थिक मदतीसाठी हात पसरलेत। IMFचं कार्यकारी मंडळ आणि पाक अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि आता या बैठकीत पाकिस्तानने IMF कडे आर्थिक मदतीसाठी हात पसरलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, काय अधिक माहिती या संदर्भात? पाकिस्तानची दिवाळखोरी सुरूच आहे आणि आता पाकिस्तानला भलत्याच अटी घालून कसे बसे IMFनी कर्ज पुरवठा केलेला होता। भारत सरकारने अशी विनंती केलेली आहे की पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तर त्यानंतर आर्थिक मदत कार्यक्रम जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून म्हणजे IMF कडून सुरू आहे त्याचं पुनरावलोकन करा, कारण तुम्ही ही अट घातली होती की पाकिस्तान हा दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणार नाही। आता IMFचं कार्यकारी मंडळ हे 9 मेला पाकिस्तानच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेणार आहे। या बैठकीमध्ये विस्तारित निधी सुविधा ज्याला EFF असं म्हणतात त्याचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये रेजिलियन्स आणि सस्टेनेबिलिटीची सुविधा अंतर्गत नवं कर्ज पाकिस्तानला द्यायचं आहे। सगळ्यांना कल्पना आहे की पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीतच आहे। पेट्रोल कायच्या काय, साखरेचे दर कुठे गेलेले आहेत। अशा वेळेला भारतानं अशी विनंती केल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापट झालाय, कारण भारतानं असं IMF मध्ये हस्तक्षेप करणं हे राजनैतिक दृष्ट्या आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न आहे, आम्हाला राजकीय हेतून प्रेरित भारत करतोय असं सगळं पाकिस्ताननं म्हणायला सुरुवात केली। आणि म्हणून मी म्हटलं की भारताकडनं केवळ संरक्षण दृष्ट्याच प्रयत्न सुरू आहेत असं नव्हे, तर पाकिस्तानची वेगवेगळ्या पातळीवरती कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि IMF मध्ये भारताच्या म्हणण्याला खूप मोठा अधिकार असतो, वाव असतो, कारण भारत ही आता जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे। निश्चितच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।